एडन येमेन या आखाती देशातील एक शहर। फेब्रुवारी 1883 मध्ये याच शहरात इंग्रजांच्या कैदेत असलेले क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे निधन झाले। पण एडन शहर आणि महाराष्ट्र आणि अगदी मुंबई सुद्धा यांचा संबंध अजून खोलवरचा आहे। एडन शहराच्या पोलीस दलाचे शिल्पकार हा एक मराठी माणूस असून तो मुंबई पोलीस दलातला एक ख्यातनाम असा अधिकारी होता। हे तुम्हाला ठाऊक आहे का? या पोलीस अधिकाऱ्याचे नाव म्हणजे सरदार मीर अकबर अली। सरदार मीर अकबर अली आणि त्यांचे पुत्र सरदार मीर अब्दुल अली हे मुंबई पोलिसांच्या इतिहासातील आद्य गुप्तचर होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे। आज आपण मुंबईतल्या या आद्य गुप्तचर असलेल्या पिता-पुत्रांच्या जोडीबाबत जाणून घेणार आहोत। खरं तर सरदार मीर अकबर अली यांचे पूर्वज सय्यद मोहम्मद जाफरी अल हुसैनी अल मदनी हे बगदादच्या खलिफांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अरबस्तानातून हिंदुस्थानात आले। त्या काळातल्या दख्खनमधील मुसलमानी राज्यकर्त्यांसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या मंचर या गावची इनामदारी बहाल करण्यात आली। मोहम्मद पैगंबर यांचे जामात हजरत अली यांच्यापासून त्या घराण्याचे 35वे वंशज असलेले मीर अकबर अली यांचा जन्म मंचर येथे 1802 मध्ये झाला। त्यांचे वडील बालपणीच वारले, पण त्यांच्या आईने त्यांना मराठी व हिंदुस्थानी भाषांच्या अभ्यासाबरोबर व्यवहार बुद्धीचेही धडे दिले। मंचरपासून जवळच असलेल्या नारायणगावच्या दुसऱ्या इनामदार सय्यद घराण्यात त्यांचा विवाह झाला। परंतु इनाम वतनाच्या उत्पन्नामध्ये या मोठ्या कुटुंबाचे भागेना म्हणून अकबर अली उपजीविकेच्या शोधात मुंबईत आले। 1 सप्टेंबर 1831 या दिवशी ते मुंबई पोलीस दलात दाखल झाले। त्या काळात बहुतेक पोलीस शिपाई निरक्षर असत आणि त्यामुळे मराठी व हिंदुस्थानी भाषांचे उत्तम जाणकार असणाऱ्या अकबर अलींना लवकरच त्यांची चमक दाखवता आली। त्यामुळे त्यावेळचे मुंबई पोलीस प्रमुख असलेले कॅप्टन शॉर्ट यांची मर्जी त्यांच्यावर बसली। एक उत्तम गुप्तचर असलेल्या सरदार मीर अकबर अली यांनी लवकरच मुंबई शहरात वावरणाऱ्या बदमाशांना वठणीवर आणले। वेषांतर करण्यात अकबर अली हे अगदी वाकबगार होते। 1840च्या सुमारास एडनचा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि तिथे सुरळीतपणे पोलीस दलाची रचना करण्यासाठी अकबर अलींची नियुक्ती झाली। ती कामगिरी संपवून अकबर अली 1843 मध्ये मुंबईला परतले। परत आल्यावर त्यांनी मुंबई बंदरात धुमाकूळ घालणाऱ्या कुविख्यात अल्लूपारू टोळीचा छडा लावून कोर्टातर्फे त्यांना सजा देववली। पण तत्कालीन पोलीस प्रमुख सुपरिंटेंडंट कॅप्टन कर्टिस याच्याशी मतभेद झाल्यामुळे अकबर अली यांनी 28 ऑगस्ट 1946 रोजी पोलीस दलाचा राजीनामा दिला। मात्र ते पुन्हा एकदा 14 डिसेंबर 1847 ला पोलीस सेवेत परतले आणि पुढे 36 वर्ष सेवा बजावून डिसेंबर 1883 मध्ये सेवानिवृत्त झाले। 1852 मध्ये अकबर अलींना जमादार व त्यानंतर 4 वर्षांनी सुभेदार या पदावर बढती मिळाली। 1857 मध्ये ज्यावेळेस भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या विरोधात बंड करून पहिला स्वातंत्र्य लढा उभारला त्यावेळेस तशा कारवाया मुंबईत सुद्धा सुरू होत्या। तेव्हाचे मुंबईचे पोलीस प्रमुख चार्ल्स फॉर्जेट यांनाही बंडाळी मोडून काढण्यासाठी सरदार मीर अकबर अली यांनी मदत केली। सैन्यातल्या शिपायांच्या गुप्त बैठकांची माहिती अकबर अलींनीच मिळवली होती। त्याचबरोबर पोलीस प्रमुख फॉर्जेट यांनी त्यांना एक विशेष बढती द्यावी म्हणून सरकारला शिफारस पत्र सुद्धा दिले होते। लवकरच त्यांना सुभेदार मेजर या पदावरून नेटिव्ह कमांडंटचा हुद्दा देण्यात आला आणि खान बहादुरी पदवी सुद्धा। 1865च्या ऑक्टोबर महिन्यात मुंबई पोलीस दलाची पुनर्रचना करण्यात आली आणि 150 रुपये पगारावर खान बहादूर अकबर अली यांची इन्स्पेक्टर या पदावर नेमणूक करण्यात आली। फक्त 1456 एवढी संख्या असलेल्या पोलीस दलात त्यावेळेस फक्त 22 इन्स्पेक्टर होते आणि महत्त्वाचं म्हणजे या 22 पैकी अकबर अली हे एकमेव भारतीय इन्स्पेक्टर होते। सरदार मीर अकबर अली यांचा मुलगा अब्दुल अली याचा जन्म ऑगस्ट 1840 मध्ये झाला। भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेवर सुद्धा त्यांचे प्रभुत्व होते। 15 डिसेंबर 1865 रोजी अब्दुल अली हे मुंबई पोलीस दलात भरती झाले। महत्त्वाचं म्हणजे 19व्या शतकातील मुंबई पोलिसात काम करणारे एकमेव मॅट्रिक्युलेट म्हणजे अब्दुल अली। त्यांना जमादार या हुद्द्यावर नेमण्यात आले।
त्यानंतर 1 वर्षात त्यांनी कुविख्यात ठकसेन करसनदास पुरुषोत्तमदास भन्साळी याला शिताफीने अटक केली आणि पुढे त्याला 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली। त्याचबरोबर बनावट नोटा आणि चलन याची प्रकरणे सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या हाताळली। 1872 मध्ये अब्दुल अली यांना इन्स्पेक्टर या पदावर बढती देण्यात आली आणि ते व त्यांचे वडील अकबर अली एकत्र सफेद कपडेवाले म्हणजे गुप्तचर खात्यात इन्स्पेक्टर म्हणून काम करू लागले। 1857च्या लढ्यामध्ये भूमिगत असलेले मौलवी लियाकत अली जे नानासाहेब पेशवांचे सहकारी होते यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली। त्यावेळेस लियाकत अली हे मौलवी अब्दुल करीम हे नाव घेऊन वावरत असत। मीर अब्दुल अलींनी प्रचंड प्रयत्न करून हा मनुष्य म्हणजे मौलवी लियाकत अलीच असल्याचा पुरावा जमा केला आणि पुढे त्यांना काळ्या पाण्यावर जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली। याबाबत अब्दुल अलींना 1873च्या सुरुवातीस खान बहादूर हा किताब देण्यात आला। अशा पद्धतीने वडील आणि मुलगा दोघेही खान बहादूर झाले। 1884 मध्ये मुंबईचे पहिले पोलीस कमिशनर असलेले सर फ्रँक साउटर यांनी सरकारकडे सतत पाठपुरावा करून मीर अब्दुल अली यांना सुपरिंटेंडंटच्या हुद्द्यावर बढती देववली। त्या काळात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे सध्याच्या ACPंना सुपरिंटेंडंट म्हणत। त्यांच्यासाठी डिटेक्टिव्ह पोलिसांचे सुपरिंटेंडंट हा एक नवा हुद्दा निर्माण करण्यात आला। त्या काळात मुंबईत असलेले सगळे 6 पोलीस सुपरिंटेंडंट हे गोरे होते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे इन्स्पेक्टर सुद्धा युरोपियन होते। पोलीस स्टेशनवरील इन्स्पेक्टर म्हणून भारतीयांची नेमणूक मुंबईत 1917 पर्यंत झाली नाही। त्यामुळे मीर अब्दुल अली यांची झालेली ही पदोन्नती किती महत्त्वाची होती हे आपल्या लक्षात येईल। 1891 मध्ये पोलीस कमिशनर असलेले कर्नल विल्सन यांच्या शिफारसीमुळे अब्दुल अलींना सरदार हा किताब इंग्रज सरकारकडून बहाल करण्यात आला। मुंबई व महाराष्ट्रात प्लेगची साथ आल्यानंतर 1898 मध्ये बायखाळा येथे मराठा प्लेग हॉस्पिटलची सुरुवात सुद्धा मीर अब्दुल अली यांनीच केली। सध्या ही इमारत जरी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या रहिवासासाठी वापरण्यात येत असली तरी सुद्धा मूळ कमानीवर हा उल्लेख अजूनही कायम आहे। 1902 मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त झाले। सरदार मीर अकबर अली आणि मीर अब्दुल अली हे पिता पुत्र मुंबईचे आद्य गुप्तचर होते असे निवृत्त पोलीस उपायुक्त आणि मुंबई पोलिसांचे इतिहासकार अरविंद पटवर्धन म्हणतात। तर मित्रांनो, माझं हे इतिहासातलं पान तुम्हाला कसं वाटलं हे मला माझ्या ईमेल ID वर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक।